तर आता येणार संक्रांत आणि मग काय प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटस असणार आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. पण तुम्हाला एक सांगू, ज्या वेळेस प्रत्येक समोरच्या व्यक्तीला तुमची गरज आहे ना, त्यावेळेसच तो तुमच्याशी गोड बोलणार आहे बरं का. तर आम्ही निघालोत आता मार्केटमध्ये, फायनली मार्केटमध्ये पोचलो आणि आता संक्रांत येणार आहे, त्यानंतर भोगी, त्यामुळे ना बरीचशी गर्दी होती आणि मेन गोष्ट आज बाजार होता, त्यामुळे ना एवढी गर्दी की प्रचंड गर्दी. तर माझी एक सवय आहे, ते ना रामफल विकायला होते, आमच्याकडे पण असतात, पण ना मी अशी दर विचारत असते की कुठं कसं विकायला लावलेलं असतंय, त्यानुसार मग आम्ही पण आमच्या बोलतात ना फळांचा असं दर लावतो. आणि एवढी गर्दी होती ना की रुद्रने ना हळूच तिकडून बोलतात ना रस्ता काढला शॉर्टकटमध्ये आणि पुढे तर गर्दीच होती. आणि हे ना मला शूटसाठी पाहिजे होते, पण हे काय मला भेटलेच नाही, पण असो आहोने प्लेन आणले तर त्याच्यात मी शूट केलं होतं. व्हिडिओ अपलोड झालेली आहे, बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले मी, तर नक्की बघा बरं का संक्रांतीचं लुक माझं. आणि त्याच्यानंतर मग रुद्रच्या दप्तरला चेन लावायची होती, तर ती पण लावून घेतली. आणि माझे जसे होतील तसे व्लॉग येणार आहेत बरं का. आणि प्रचंड एवढी गर्दी ना की नुसती धक्काबुक्की, सेम ईश्वरपूरमधील उरूस ना तसा भरला होता बाजार. मग काय तुमची झाली की नाही खरेदी संक्रांतीची? माझी तर झाली, जेवढं होईल तेवढं तरी शक्य होतं मी खरेदी करून घेतली होती. आणि ह्या वेळेस बोलतात संक्रांतीमध्ये ना जोडव्या गिफ्ट केल्या जातात बायकोला. तर आमच्याकडं तर हे मला माहीत नव्हतं, पण पहिल्यांदाच मी ऐकलं होतं, तर काय माहिती आमच्या आऊ घेणार आहेत की नाही मला. तर असो मी आत्ताच जोडव्या घेतल्या होत्या, त्यामुळे काही विषय येत नाही असं वाटते मला. पण खरेदी करतात गिफ्ट म्हणून साडी वगैरे, प्रत्येकाची बोलतात ना शेवटी काय आपल्या बायकोचे कौतुक आपण करायचे असतात. आणि त्याच्यानंतर ना आम्ही सगळी कामं करून नंतर घरी निघालो, पण घरी जायलाच रस्त्यात बोलताना वाटच नव्हती. हे काका तर आमच्या मधीच येत होते, एवढी गर्दी होती. आणि त्याच्यानंतर रिक्षा भेटेल की नाही हा एक मनात टेन्शन होता. आणि बरीचशी कामं महत्त्वाची होती, भाजी वगैरे पण घ्यायचीच होती, तर कारण का आता भोगीच्या वेळेस खूप मिक्स भाज्या लागतात. आणि तो व्लॉग आला तर येईल, जमेल तसे माझे व्लॉग मी अपलोड करेन. आणि आता घरी गेल्यानंतर परत स्वयंपाक, खूप दगदग होते बरं का, त्यामुळे लाईव्ह वगैरे माझी जशी होईल तशी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि आता मी निघाली घरी रिक्षाने. आणि चला भेटू लवकरच नेक्स्ट मिनी व्लॉग. आणि लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका बरं का.